हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर कावेरी. आज तुमच्यासाठी जो आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये विषय पाहिलाय, इन्फंट मध्ये असणारं डब्ल्यू सिटिंग, आपण त्याचा पुढे कंटिन्यू करणार आहोत. टॉडलर मध्ये असणारं डब्ल्यू सिटिंग. डब्ल्यू सिटिंग ही नॉर्मली 2 ते 5 वर्षांच्या दरम्यानच्या बाळांमध्ये पाहिली जाते. या पोझिशन मध्ये खेळणारं बाळ याच्या पूर्ण स्पाइन वरती म्हणजेच नेक, बॅक, पेल्विस, थाईज, लेग, अँकल्स हा पूर्ण स्पाइन जो आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊन त्याच्यावरती खूप जास्त हळूहळू स्ट्रेन येतो. जी मुलं नेहमी डब्ल्यू पोझिशन मध्ये बसून खेळणं प्रेफर करतात त्यांच्यामध्ये हळूहळू ज्या बॉडी मुवमेंट्स आहेत त्या वीक व्हायला जाणवलं जातं. त्यांचे लेग थोडेसे त्यांना वीक जाणवले जातात. प्रोलॉंग डब्ल्यू पोझिशनचा इफेक्ट जो आहे तो असा होतो, ते जे बाळा आहेत त्यांना बायलॅटरल कोऑर्डिनेशन म्हणजे शर्टाची बटणं लावणे, दोन्ही हाताने काही लिहायचं असेल, शक्यतो ते कुणालाच जमत नाही, पण जरी रेघा जरी ओढायच्या असतील त्याही त्यांना जमत नाहीत. शूजच्या लेस बांधणे ही जी व्यवस्थित जमणारी कामं आहेत ती त्यांना जमायला हळूहळू डिले व्हायला लागतो आणि बॉडी मुवमेंट्स वरती, कोऑर्डिनेशन वरती त्याचा इफेक्ट व्हायला लागतो. आणि अशाच पद्धतीने जर आपण डब्ल्यू पोझिशन ही आपल्या चाइल्ड मध्ये अवॉइड करत असू, ती नॉर्मल त्याची खेळण्याची पोझिशन आहे असं समजून आपण इग्नोर करत असू, तर हळूहळू त्याच्या बोन ग्रोथ वरती ही प्रॉब्लेमॅटिक चेंजेस पाहायला मिळतात. त्याचे पाय कर्व पाहायला मिळतात, अँकल मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. या दाखवलेल्या इमेजेस प्रमाणे तुम्ही पाहू शकता. असा मुद्दा, ही पोझिशन करेक्ट कशी करायची? तर ज्या ज्या वेळेला तुमचं बाळ नवीन नवीन तुम्हाला दिसायला लागतं की हे डब्ल्यू पोझिशन मध्ये बसायला सुरुवात केली, त्या वेळेला बाळाला रिमाइंड करू. बाळ जर डब्ल्यू पोझिशन मध्ये फ्लोअरवर बसून खेळत असेल तर त्याला चेअर किंवा स्टूल छोट्या साईजचा ऑफर करा, जेणेकरून ती पोझिशन अवॉइड होईल आणि ते स्टूल किंवा चेअर वरती बसू शकते. आणि लास्ट म्हणजे त्यांना वेगळ्या पद्धतीने बसण्यासाठी प्रोत्साहित करा, म्हणजे मांडी घालून बस, पाय पसरवून बस, थोडासा चालून बघ, असं तुम्ही जर उत्तेजित करत राहिलात किंवा त्यांच्याबरोबर खेळत राहिला तर डब्ल्यू पोझिशन तुम्ही अवॉइड करू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. बाय.